जो माणूस सुखामध्ये आणि दुःखामध्ये सारख्या अवस्थेत असतो, बरं का, सुखातही आणि दुःखातही, त्या माणसाला तो माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, मुक्तीचा अधिकारी आहे असं म्हटलेलं आहे. सुखम दुःखम धीरम सोमृतत्वाय कल्पते, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तो माणूस मोक्षाचा अधिकारी आहे. आता या भिकाऱ्याच्या हातात जसे 2 सोन्याची नाणी पाहायला मिळाली, तसं तडकन उठला, विचार करायला लागला, आज सोन्याला भाव काय आहे. आज त्यावेळेला पण त्यावेळेच्या माण्यामध्ये, त्या महागाईच्या माण्यामध्ये त्यावेळेला बरोबर होतं काय. आणि मग विचार करायला लागला, ही 2 नाणी म्हणजे कितीतरी लाख रुपये, कितीतरी लाख रुपये, लाखो रुपये. घर बांधणार, गाड्या घेणार, मस्त की नवीन कपडे घालणार, अमुक करणार तमुक करणार. ती नाणी घेऊन माणूस, तो भिकारी असा कल्पना करत चाललेला आहे, आता माझा उद्धार झाला, आता मला काही भीक मागायची गरज नाही, आता मला काही भीक मागायची गरज नाही, असा विचार करत ज्या वेळेला चालला होता, त्या नाण्यांकडे पाहत चालला होता. द्वापार युग आहे म्हटल्यानंतर त्यावेळेला पण चोर होते, बरं का. द्वापार युग म्हटल्यानंतर त्यावेळेला पण चोर होते. पाप 50% आणि पुण्य 50%, तेवढेच सावना तेवढेच चोर. धर्म कार्य करणारी तेवढेच आणि अधर्म करणारी तेवढेच. कारण युग कोणता आहे? द्वापार युग. आणि चोराने बघितलं, निहाळलं, दोन्ही नाणी उचलली आणि चोर पळायला लागला. तो भिकारी तिथेच बसला, डोक्याला हात लावत, आणि मागायला लागला, पुन्हा द्या रे बाबा, काहीतरी द्या. त्याच रस्त्याने पुढे अर्जुन श्रीकृष्ण भगवान येत होते. त्याला डोक्याला हात लावलेला बसलेला बघितल्या बरोबर इकडे अर्जुनाने डोक्याला हात लावला. अरे आता 2 नाणी दिली तुला सोन्याची, तू परत इथे बसलास. तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली. म्हणे चोराने चोरून नेली. हो का? पुन्हा खिशामध्ये हात घातला. आता हिरा आहे. आता काय आहे? हिरा. आता हिरा मात्र तू सांभाळून नाही, व्यवस्थित नाही. आता त्याने जसा घेतला तसा मुठीमध्ये मूठ वरकून ठेवली, घट्ट आवळली मूठ. आता म्हणे नाण्यांच्यात तरी एकच घर बांधणार होतो, पण आता बंगला बांधला तरी संपणार नाही. काय हिरा आहे. आता कल्पना करायला लागला, आता मी श्रीमंत झालो, आता मी खूप मोठा झालो, आता चांगले नवीन कपडे, चांगल्या प्रकारची गाडी, गावात जी गाडी नाही ती गाडी माझ्याकडे. आणि निघाला पुढे. घरी गेल्यानंतर सांभाळून ठेवायचं म्हणून मातीच्या मडक्यामध्ये तो हिरा त्याने सांभाळून ठेवला. आणि जसा बाजूला झाला तशी ती बाई आली, तिने बघितलं घरातलं पाणी संपलंय. मग तेच मडकं उचललं, गेली पाण्याला, नदीमध्ये बुडवलं मडकं. तिला काय माहिती आहे, रोजचं मडकं ना ते काय. आणि जेव्हा याला कळलं तेव्हा मात्र हा खूप विचारग्रस्त झाला. काय व्हायचं ते झालं असेल. तुम्ही कल्पना करत असाल आता काय झालं असेल ते, नाही का. तसाच निघाला. म्हणे जे आहे वाट्याला ते करावंच लागणार आहे, ते काही चुकणार नाही याचा विचार करून तो त्याच रस्त्याला बाजूला पुढे डोक्याला हात लावून आणि विचारग्रस्त होऊन भीक मागायला लागला. त्याच रस्त्यातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन येत होते. आता मात्र अर्जुनाने विचार केला, दैव देते आणि कर्म नेते. भगवंत म्हणतात, अर्जुना तू आता खिशात घालू नको, बस झाला. आता सोन्याची नाणी दिली, हिरा दिला, आता तुम्ही हात घालायचा नाही. आता भगवंताने काय केलं, फक्त 2 रुपये त्याच्या हातावर टेकले. किती? 2 रुपये. हातावर 2 रुपये मिळाल्यानंतर तो तिथेच बसून विचार करायला लागला, ह्या 2 रुपयाचं काय करायचं. सोन्याची नाणी मिळाली होती तेव्हा तो कल्पना करत होता, हिरा मिळाला तेव्हा तो कल्पना करत होता. आता 2 रुपये हातात घेतले आणि रस्त्यात चालायला लागला. रस्त्यात चालता चालता एक मासे विकणारा त्याला दिसला. त्या माशांच्या काय म्हणतात त्याला, एकत्र केलेली माशी, क्याजा, केजी,
त्या केजामध्ये, त्या माशांमध्ये त्या सगळ्या एक मास जिवंत होतं दादासा, तडफडत होतं. त्याने विचार केला, हा मासा आपण विकत घेऊ. कितीला आहे दादा? म्हणजे 2 रुपयाला. ह्या 2 रुपये घे दादा, तुला हा मासा मला दे. त्याने तो मासा घेतला आणि काय केलं, पाण्यामध्ये सोडायला जाणार तेवढ्यात त्या माशाला झालेल्या त्रासाने तो मासा त्याच्या तोंडातून हिरा ओकला गेला. हिरा तर सापडला, माशाला पाण्यामध्ये सोडलं. ऐका जरा, पण हिरा जसा हातावर पडला त्याच्या, तसा त्याचा आनंद गगनात मावेना, जोरात ओरडतोय, सापडला सापडला सापडला. आणि सापडला सापडला हा आवाज का तो चोराने ऐकला. तो चोर त्याच ठिकाणी जात होता आणि मग त्याने बघितलं की अरे सापडला सापडला, म्हणजे याला मी दिसलो वाटतं, याची नाणी मी घेतली होती. बापरे, आता हा आरडा भरेल, गावभर आरडा होईल, सगळ्या लोकांना सांगेल. तो चोर तिथे आला, ती दोन्ही नाणी त्याच्या हातात दिली. दादा, ही नाणी तुझी तुझी तुला घे, पण आरडा ओरडा करू नको, कोणाला सांगू नको. तेव्हा त्याला कळलं, नाणी भेटली तेव्हा मी स्वतःचा विचार केला. घर कोणासाठी बांधेन? श्रीमंत कोण झालं? गाडी कोणाला घेईन? माडी कोणासाठी बांधेन? नाणी ज्या वेळेला भेटली त्यावेळेला स्वतःचा विचार केला. हिरा ज्या वेळेला भेटला त्यावेळेला स्वतःचा विचार केला. पण 2 रुपये ज्या वेळेला भेटले त्यावेळेला दुसऱ्याचा विचार केला. दुसरा सुखी झाला पाहिजे, दुसऱ्याला समाधान मिळालं पाहिजे, तो मासा जगला पाहिजे, वाचला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही जीवनाची प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना दुसऱ्याचा सुखाचा विचार करता, त्यावेळेला तुमच्या सुखामध्ये भगवंत कधीही कमी पडू देत नाही, कधीही कमी पडू देत नाही. ज्या वेळेला आम्ही स्वतःचा विचार करतोय, फक्त आणि स्वार्थाचा विचार करतोय आणि फक्त स्वतःसाठी जगत असतोय ना, त्यावेळेला आम्हाला ते सुखही पुरत नाही माऊली, सुखही पुरत नाही. या ठिकाणी भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जे मन आणि बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी मग सांग काही मी तो ऐसे उरे. मयव मन अदस्व मय बुद्धी निवेश हा निवेशिसी मयव तरुद्वन संशय. मितूपणाची बोलवान करायची आहे ना, मितूपणा बाजूला करायचा आहे ना, मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताला मन अर्पण केलं पाहिजे. भगवंताला आम्ही बुद्धी भगवंताच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे. तिकडे श्रीराम प्रभू सुद्धा लक्ष्मणाला उपदेश करत असताना पहिला सांगतायत, मार्गदर्शन करत असताना पहिला सांगतायत, मितूपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कारण ज्ञान प्राप्त झालं, तुम्ही ज्ञानी झाला तेव्हा समजतंय जेव्हा तुमचा मितूपणा गेलेला असतो. तुम्ही ज्ञानी कधी? आपण ज्ञानी कधी? आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला कधी होतो? ज्या वेळेला आमच्या मितूपणाचा त्याग आम्ही करत असतो ना, त्यावेळेला, ज्या वेळेला आमचा मितूपणा जात असतो ना, त्यावेळेला आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला होत असतो. बरं का? दुसरं सांगितलेलं आहे, कितीही ज्ञान झालं, कितीही ज्ञानी झाला तरी अहंकार निर्माण होता कामा नये. कारण तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं प्रमाण वाढलं की अहंकार निर्माण होतो. काय? जोपर्यंत आम्ही दिसतोय तसे दिसतोय ना तोपर्यंत ठीक आहे, पण सुंदर दिसायला ना लागलो की सुंदरतेचा अभिमान आमच्याकडे निर्माण होतो. जोपर्यंत आम्ही भगवंताने ठेवलंय आम्हाला त्या स्थितीला आहोत तोपर्यंत ठीक आहे. श्रीमंती आली की श्रीमंतीचा अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये जागा होतो, निर्माण होतो. ज्ञानाचंही तसंच आहे माऊली. परमार्थिक माणसाचं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाचंही तसंच आहे. अभ्यास करा, ज्ञान पाहिजे, खूप वाचन करा, खूप वाचन करा माऊली. तुम्ही खूप श्रवण करा, ऐका. धर्म कार्य करत असताना कधीही कुठेही कमी पडू नका. जिथे आवश्यकता असेल, जिथे गरज असेल तिथे निश्चित तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या कलागुणांचा वापर, उपयोग तुम्ही केला पाहिजे धर्म कार्यासाठी. कारण संसारासाठी तुम्ही जेवढं जगाल ना, संसारासाठी कार्य करताना जेवढं तुम्ही धावपळ कराल ना, ती व्यर्थ असते माऊली, व्यर्थ असते. फक्त संसार आणि संसारासाठीच जर आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असू, आम्ही आमचं जीवन जर घालवत असू, तर ते आयुष्य मोजलं जात नाही. ते मोजलं जातंय, आयुष्य खातो काळ सावधान.
काळाकडून मोजलं जातंय ते माऊली, काळाकडून मोजलं जातंय. पण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला जर एक चांगलं वळण द्यायचं असेल, आध्यात्मिक क्षेत्रातून आध्यात्मिक दृष्टीने जर मोजायचं असेल, तर माऊली आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, परमार्थामध्ये, धर्म कार्यामध्ये जेवढी धावपळ कराल ना, जेवढं चांगलं जगण्याचं, चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं हित होईल माऊली तुमचं, हित होईल तुमचं, बरं का. म्हणून ज्ञानाचा अभिमान नको, अभ्यासाचा अभिमान नको, पांडित्याचा अभिमान नको, आपल्या कलेचा अभिमान नको. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी वेगवेगळे कलावंत आम्हाला पाहायला मिळतात. मृदुंगचारी असतील, गायनाचारी असतील, टाळवादक असतील. सर्वांनाच ती कला नाही जमत माऊली, सर्वांनाच ती कला नाही अवगत होत. कलेचा अभिमान नको आम्हाला. आणि म्हणून मग त्या ठिकाणी लक्ष्मणाला मार्गदर्शन करत असताना भगवान प्रभू रामचंद्र म्हणतायत, ज्ञानी असावं माणसाने, अभ्यासू असावं माणसाने, पण त्याचा अभिमान नको, त्याचा अहंकार नको. ज्याचा अहंकार आपण करतो माऊली, ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देईलच याची गॅरंटी आहे. आज तुम्ही सुंदर दिसताय, वृद्धपणी तेवढेच सुंदर असणार, सांगू शकता का? कालांतराने आज तुम्ही श्रीमंत असाल ना माऊली, तुमच्याकडे पैसा अडका भरपूर असेल, पण कालांतराने तुम्ही तेवढेच श्रीमंत असाल, सांगू शकता? आज तुम्ही ज्ञानी असाल, चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तुमचा माऊली, पण उद्या तेवढंच ज्ञान तुमच्याकडे असेल, तेवढाच अभ्यास तुमच्याकडे असेल असं नाही माऊली. कारण का माहितीये का? बुद्धीवर परिणाम झालेली माणसं आपण कितीतरी पाहतोय. शेवटी बुद्धीवर परिणाम होणारी माणसं आपण कितीतरी पाहतोय. आणि असं म्हटलं जातंय, जो खूप अज्ञानी असतो, खूप हुशार असतो, ज्याचा खूप अभ्यास असतो ना, जास्त करून अशी माणसं शेवटी बुद्धीवर परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अभिमान नको, अहंकार नको. आणि म्हणून मग भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणाला उपदेश करत असताना म्हणतात, अभिमान नको, अहंकार नको. पूजा तेव्हा घडेल, देवपूजा तेव्हा घडेल जेव्हा तुम्ही ज्याला गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य कराल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देवपूजा घडेल. काय सांगितलेलं आहे? देव अनेक ठिकाणी प्रचितीला येत असतो. देव अनेक ठिकाणाहून पूजा स्वीकारत असतो माऊली, अनेक ठिकाणाहून पूजा स्वीकारत असतो. देव कोणाच्या रूपात येऊन कधी आपल्याला मार्गदर्शन, उपदेश करून जाईल सांगू शकत नाही. एक श्रीमंत माणूस रोज मंदिरात जायचा, मंदिरात गेल्यानंतर देवाला चांगले हार, चांगली फळं, चांगली फुलं, तुपाचा दिवा, कोणाचीही जेवढी महागडी अगरबत्ती नाही तेवढी महागडी अगरबत्ती, बरं का. मूर्ती पूजेमध्ये कधी काही कमी पडत नव्हता तो माणूस, श्रीमंत माणूस. एक दिवशी काय झालं माऊली, तो माणूस त्या मंदिराच्या बाहेर पडत असताना त्याला एक भिकारी, नेहमीचे भिकारी वेगळे आणि तो वेगळा होता भिकारी, पण तो खूप हट्ट करायला लागला त्याला. दादा, अरे पोरं उपवाशी आहेत रे माझे दादा, घरात काहीच नाहीये, माझ्या हातात काही नाही, सकाळपासून इथे बसलोय दादा, कोणीही काही दिलेलं नाही. माऊली, काहीतरी द्या. इग्नोर केलं त्याला, असं बाजूला केलं. काय कपडे पकडतोय, चल सोड, चल जाऊ दे, मला वेळ झालाय, उशीर झालाय. काय आणि झालं. घरी गेल्यानंतर दुःख तर प्रत्येकाला असतंय. काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं दुःख झालं, अनुभवायला आलं. स्वतःच्या मनाला विचारायला लागला, देवाच्या कडे पाहून देवाला विचारायला लागला, देवा, मी तुझ्या सेवेमध्ये कधी काही कमी पडलो नाही रे देवा. तुला चांगले हार, तुपाचा दिवा, चांगला सुगंधी अगरबत्ती, चांगली मोठमोठी फळं, तुझ्या सेवेत मी कधी काही कमी पडलो नाही देवा.
मग तरी सुद्धा माझ्यावर हा प्रसंग का, मला हे दुःख का? देवा, मी सेवेत कुठे काही कमी पडलो का? माझ्याकडून तुझी सेवा घडली नाही का? जे काहीही करत नाहीत ते सुखात आहेत, आनंदात आहेत, आणि मी सर्व काही करतोय. देवा, का दुःख मला? का मला दुःख? देव त्या ठिकाणी प्रगट होऊन देवाने सांगितलं, दादा, तुझी पॅन्ट ओढत होतो ना, तुझा शर्ट ओढत होतो आणि परत परत तुला विनवणी करत होतो ना, माझी पोरं भूकच आहेत, दादा काहीतरी द्या. भिकारी नव्हतो, मी स्वतः होतो. सेवा करण्याची संधी तुला दिली होती, तुझी परीक्षा पाहत होतो. मग देवा, त्या रूपात तरी बसायचा ना? हा भ्रम आहे. व्यवस्थित ऐका हा. ज्या रूपात देवा तू मंदिरात मला दर्शन देतोयस, त्या रूपात तरी बसायचा ना? देव काय म्हणतो? हाच भ्रम आहे तुमचा सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा. जर आमच्या मंदिरातल्या मूर्तीरूपी देवाने जर आम्ही दिलेला प्रसाद ग्रहण करायला सुरुवात केली, तर मंदिर जरी आमचं असलं, मंदिर जरी आमच्या गावाचं असलं, तरी उद्या आम्हाला तिथे दर्शन मिळेल याची गॅरंटी आहे. समजतंय का? अहो, नुसता एक ठिकाणी गणपती बाप्पा कोंडल्याला कोंडला होता असं म्हणतात त्यावेळेला, काहीतरी विसर्जन करायला काहीतरी हालत नव्हता जागेवरून. किती गर्दी, किती गर्दी. दुसरं सांगू का? मी पुराणातल्या गोष्टी कमी सांगतो हा, गरज पण नाही. चालू वर्तमान काल आता काय घडतंय ते. तुम्ही गाई दान द्या, तुम्ही सोनं दान द्या, तुम्ही भूमी दान द्या, तुम्ही अमुक दान द्या, तुम्ही तमुक दान द्या, मग तुम्हाला मरणोत्तर सद्गती मिळेल. इथं बायांना कानातलं करायला भेटत नाही किती वर्षापासून. काय खरंय की कुठे आहे? सोनदान करायला का इथे बसलेल्यांपैकी कोण करणार आहे बरं सोनदान इथे बसलेल्यांपैकी? भूदान करायला फुटावर्ष इथं भांडणं चालल्यात भावाभावांची, आणि भूमिदान करणार तुम्ही? घरी दूध प्यायला गाय नाही, गोदान काय करणार? चालू वर्तमान काल आत्ता बर का. काय झालं? आता ज्या मूर्त्या बनवतात की नाही पीओपीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, आयत्या वेळेला जर त्यांना एखाद्या मूर्तीची ऑर्डर आली, त्यांना जर एखादी चांगली मूर्ती जर एखाद्या गिरायकाला आवडली आणि तीच मूर्ती जर पाहिजे, तुम्ही सांगाल ती किंमत देऊ, तुम्ही सांगाल ते पैसे त्याचे देऊ आम्ही त्या मूर्तीचे. मग ते आता बनवायला घेतात, त्यांच्याकडे बनवलेले नसते. ऐका जरा. आणि ओल्या मूर्तीवर जर कलर मारला, रंग मारला, तर माऊली ज्या वेळेला आपण तिथे बल्ब लावतो चांगल्या प्रकाशाचा, त्या वेळेला त्या मातीतला जो ओलावा आहे तो आपोआप वरती येतो, मूर्तीच्या वरती येतो. तुम्हाला पाहायचं आहे का? माझ्या घरी आता चला, पावसाळ्यामध्ये भर पाण्यामध्ये जी पत्रा भिजल्यात ना, ती पाणी परत असताना त्यांचा जो काही पाणी असेल तो थेंब गळत नाही, पण असा ऊन पडला की लगेच थेंब गळायला सुरुवात होते. खरंय की खोटं आहे? तुमच्याकडे नसेल पाहायला जर ते उदाहरण, तर माझ्या घरी चला, मी तुम्हाला दाखवतो. आणि मला सांगा, त्या मूर्तीला, त्या मूर्तीचा जो ओलावा होता तो रंगावर आला, वरती आला. अफवा काय पसरली गेली, देवाला घाम फुटला. अहो, तिथं दर्शनाला एवढी रांग, देवाला घाम फुटला बघाला. आमच्या उशीद मधल्या मारुती रायाच्या मंदिरातल्या मूर्तीने जर प्रत्यक्ष आम्ही नेलेला नैवेद्य जर स्वीकार केला, तर मला नाही वाटत की आपल्याला गावातली मूर्ती असून गावातला देव असेल दर्शन होईल म्हणून. होईल? ज्या देवाची आम्ही पूजा करतोय, ज्या देवाची आम्ही प्रतिमा लावलेली आहे, त्या देवाने त्याच रूपात येऊन मला वाचवावं, हा भ्रम आहे. हा भ्रम आहे. आणि आम्ही त्याचीच वाट पाहतो ना, देवाने कसं दर्शन दिलं पाहिजे. आता हे सगळे देव बसलेत माझ्या समोर, चालते बोलते सेवा करणारे, सेवा स्वीकारणारे देव बसलेत. पण आम्ही का त्यांच्याकडे देव म्हणून पाहत नाही? टोपच नाही ना तसा, ड्रेस वेस नाही ना तसे, अलंकार नाहीत ना, तसं दिसत नाही ना.
आमचा भ्रम काय आहे, आमचं म्हणणं काय आहे, आमची बुद्धी काय काम करते, श्रीरामाने तसंच आमच्या समोर प्रगट व्हावं, भगवान श्रीकृष्णांनी तसंच आमच्या समोर यावं, तेव्हा आम्ही देव समजू. मी या ठिकाणी मागेही म्हटलो, पूर ज्या वेळेला आला माऊली, त्या वेळेला गावामध्ये पाणी शिरत आहे बरं का, गावामध्ये पाणी शिरत आहे असं जसं कळलं, पुराचं पाणी गावात शिरतय जसं कळलं, तसं सर्व लोकांनी काय केलं, आपापला जीव वाचवण्यासाठी शेजारी असलेल्या टेकडीवर जायचा विचार केला माऊली. आणि जोपर्यंत रस्ता आहे त्या टेकडीवर जायचा तोपर्यंत त्यांनी विचार केला. निघाले सगळे. रस्त्याला असलेल्या एका घरामध्ये बरं का काही माणसं होती. त्यांना सांगितलं, दादा गावात पाणी येतंय, आम्ही सगळे त्या टेकडीवर चाललोय. त्या घरातली सगळी माणसं निघाली, पण एक मात्र पक्का भक्त होता, देवाचा साधक होता. त्याला अतिडोस झाला होता. एखाद्या वेळी अतिडोस झाला ना परमार्थाचा पण, तर श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होते बरं का. अतिडोस जर झाला, कुठलीही गोष्ट अति होऊ दे, अति तिथं माती. श्रद्धेचं रूपांतर जरी अति प्रमाणात झालं ना तर तेही अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होते. आणि म्हणून सगळे निघाले. हा म्हणतो नाही माझा देव आहे, मी पूजा करतोय, उपासना करतोय, देव पूजा करतोय, देव मला वाचवी. सगळे माणसं ओरडतायत, दादा चल पाणी भरत आलंय. नाही नाही नाही, तुम्ही जा, तुम्ही जा. घरातले पण सगळे निघून गेले, सगळं झालं, निघाले सगळे गेले. पाणी भरतय. आता ते टेकडीवरून पाहतात याच्या घरामध्ये निम्म्यावर पाणी आलंय माऊली. हा माळ्यावर जाऊन बसलाय आणि देवाचा धावा करतोय. तेवढ्यात त्या टेकडीवर गेलेल्या माणसांनी एक ओंडका बघितला. आता तिथे कुठले घोडी वगैरे आले. ओंडका बघितला. त्या ओंडक्यावर एक माणूस बसला, स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याने विचार केला, जर तिथपर्यंत पोहोचलो तर कमीत कमी त्या माणसाला घेऊन तरी येईल. तो आला, दारात येऊन आवाज देतोय, दादा चल रे. हा माल्यावरचा बोलतो, नाही देव माझा आहे, मला वाचवी, देव माझा वाचवेल मला. मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय, मी कसं तुमच्यासारखं आहे काय? काय वाचवेल मला देव. चल रे दादा. नाही, निघालाच नाही तो. शेवटी मग त्याने ते परतीचा मार्ग घेतला आणि निघून गेला. तो माणूस जो घ्यायला आला होता तो त्या टेकडीवरच्या सगळ्या माणसांना सांगायला लागला, नाही येत तो. तोपर्यंत याचा कार्यक्रम झाला होता, करण्याचा घरच पाण्याखाली पूर्ण गेला होता. गेल्यानंतर तिकडे देवाला बोलतोय, देवा खूप आशा होती, अपेक्षा होती, गावातली काही लोक तुमचा परमार्थ करत नाहीत, भक्ती करत नाहीत, सगळ्यांना वाचवलं तुम्ही. मला वाटलं होतं तुम्ही वाचवायला मला येणार आणि लोक सगळी बघत बसणार, अरे बापरे बघा तो परमार्थिक माणूस. याची कल्पना काय होती बघा. देवा तुम्ही मला वाचवायला येणार, असा वरून विमान वगैरे काहीतरी घेऊन किंवा काहीतरी उपमाचे येणार आणि लोक सगळी पाहत बसणार त्या टेकडीवरून, अरे बापरे काय परमार्थ आहे की काय, काय भक्ती आहे की काय आहे. पण देवा फसवलं तुम्ही. या बोली बसवलं. कोण म्हणतो? तो माणूस म्हणतो, देवा फसवलं तुम्ही, आलात नाहीत. मी किती वाट बघितली तुमची, आलात नाहीत तुम्ही. बरं का. देव म्हणतो, दादा पूर ज्या वेळेला आला त्यावेळेला तुझ्या घराजवळून जाताना जो आवाज देत होती ना माणसं, ती माणसं नाही, मीच त्यांच्या मुखातून आवाज देत होतो, त्यांच्या तोंडातून आवाज देत होतो, दादा चल रे सोड घर आता. सर्वत्र पाणी भरलेलं असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जो ओंडक्यावर बसून तुझ्या घरापर्यंत आला ना दादा, त्या माणसाला सद्बुद्धी मीच दिली होती. नवे नवे माझ्याच रूपामध्ये, त्या माणसाच्या रूपामध्ये मी स्वतः आलो होतो. तुला आवाज दिला, तुझी पायापडणी केली, विनंती केली, तू घरच सोडलं नाही, त्याला मी काय करणार. त्याच्याही तोंडातल्या तोच शब्द आला, मग देवा तुम्ही आलत तर खरी, मग त्या रूपात यायचं ना. कुठल्या रूपात? ज्या रूपात तुम्हाला आम्ही बसतोय, ज्या मूर्तीच्या रूपामध्ये तुम्हाला आम्ही बसतोय, ज्या ड्रेस वेशामध्ये तुम्ही आम्हाला दिसताय, त्या रूपात आले असते तर मी ओळखलं असतं. इथे श्रीराम प्रभू लक्ष्मणाला उपदेश करत असताना म्हणतात, दादा कोणत्याही रूपामध्ये कधीही देव सेवा स्वीकारण्यासाठी येतील, उपदेश करण्यासाठी येतील, मार्गदर्शन करण्यासाठी येतील. त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घेता आलं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला ती प्रचिती, तो प्रत्यय घेता आला पाहिजे.
आणि तो घेता यावा म्हणून आम्ही सर्व